तेल लावणार हाताला आणि लेट्स सी आपण काय बनवतोय. मम्मी आली ना किचन मध्ये थकला माझा विषय, कारण की मी एवढा पसारा केलाय ना गाईस. ऍटलीस्ट गोला तरी बनवायची, कारण की मी ते आईस्क्रीम वाले स्टिक आणायला विसरले. गोला तरी बनवायला यायला पाहिजे मला, एवढा ते यायलाच पाहिजे मला. खड्डा पडला, खड्डा पडला, खड्डा पडला रे. येस, आता हे आपण टाकणार आहोत तेलामध्ये. जे पण झालेलं आहे, काय पण झालेलं आहे, इम्पॉर्टंट ते पोटात जाऊन त्याचा चुराच होणार आहे. सो इग्नोर द शेप गाइस, इग्नोर द शेप. बाहर की ब्यूटी मध्ये क्या ही रखा है, अंदर से वो सॉफ्ट होना चाहिए. काय बोलते मी, काय बोलते मला सुचत नाही म्हणून मी काय बोलते. एवढा मोठा मोठा गोला बनवलाय ना, विषयच नाही. बट मी ऍटलीस्ट 1 तास तरी घेतला या एका फालतूच्या प्रोसेस साठी. एवढे मोठे मोठे गोले कोण बनवते भाई, पुराला तर पाहिजे सगळ्यांना. आणि मी आता एवढे 2 हात घाण केले, तर मी पहिल्यांदा बनवत आहे आणि त्यात पण खोड्याचे दोन. मम्मी तिथे काम करत आहे म्हणून मी काकूला बोलावलाय. आणि तिसरा ढबोरा गोला हल्दी लगा लूं. मला माहिती होता मी काहीतरी खराब करणार आहे आणि येस मी केला बाबा. जल्दी बन जा, लवकर पण नाही बनत. टाइमपास नुसता. पेशन्स लेवल म्हणजे एकदम कमी आहेत ना पेशन्स लेवल, आणि त्यात हे मला जेवण बनवणं म्हणजे माझी पेशन्स लेवलला टेस्ट करणं आहे. गोला बम गोला हा कोणत्या तोंडावर मारणार तुम्ही तर त्याला खूप तर पडायलाच, कारण की हा एवढा कडक झालाय. तर मी फायनली हे बमचे गोले बनवले